मंडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. येत्या काही दिवसात लोकसभा आणि राज्यसभेच्या स्थायी समितीची पुनर्रचना होऊ शकते. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या हातून अनेक समित्या हिसकावून घेतल्या जाणार आहेत. जिथे त्यांचा नेता अध्यक्ष आहे त्यात लोकसभा खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचा देखील समावेश आहे. या समितीचं अध्यक्षपद आता एनडीएचा नवा भागीदार असलेल्या शिवसेनेच्या शिंदे समर्थकांकडे जाऊ शकतं. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. लोकसभा आणि राज्यसभा स्थायी समिती पुनर्रचना होऊ शकते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आता लोकसभा आणि राज्यसभेच्या स्थायी समितीची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे, काय सविस्तर अपडेट? बरोबर, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अनेक स्थायी समिती असतात. जवळपास 52 पेक्षा जास्त या स्थायी समिती आहे. त्यामध्ये जर बघितलं तर लोकसभा सचिवालय आणि राज्यसभा सचिवालय दोघांच्या माध्यमातून या स्थायी समितीच्या अध्यक्षपदांच्या निवड होत असतात. पण आता जर बघितलं, नुकतंच एनडीए मध्ये शिंदे समर्थक गटाचा समावेश झालेला आहे. त्यामुळे या शिंदे समर्थकांना या स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याची जनसंदर्भात चर्चा सुरू झालेली आहे आणि निश्चितपणे आगामी काही दिवसात शिंदे समर्थकांना 2 ते 3 स्थायी समितीच्या अध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये प्रमुखतेने जर बघितलं आपण, शशी थरूर जे आहेत यांच्याकडे आयटी स्टँडिंग कमिटी आहे. त्या स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात येईल, ते शिंदे गटाला देण्यात येईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण हे महत्वाचं आहे की या निमित्ताने शिंदे गटाला संसदेमध्ये आणि खास करून जर बघितलं तर दिल्लीच्या राजकारणामध्ये आणि स्थायी समितीमध्ये एक मोठं पद मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राजक्ता, निश्चितच. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दसरा मेळावा जसजसा जवळ येतोय तसतसा शिंदे गट उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक होताना दिसतोय. आता शिंदे गटाकडून थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात यापूर्वीची उद्धव ठाकरेंची वक्तव्य टीजर म्हणून वापरली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात विसरण व्हावा हे कॅम्पेन सुरू करण्यात आलेलं आहे. दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे समर्थकांकडून ही आक्रमक रणनीती आखण्यात आली आहे. सोशल मीडियावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात ठाकरेंनी जी वक्तव्य केली होती ती वक्तव्य वापरून हे कॅम्पेन करण्यात आलेलं आहे. विसरण व्हावा ही जी काही कॅम्पेन आहे आम्ही स्वतः चालवत नाही आहोत किंवा पक्षातर्फे अधिकृत नाही आहे. राज्यभरातून कार्यकर्ते या अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहेत आणि ते आठवण करून देत आहेत माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना की आपले जे विचार होते, आपणच भाषणांमध्ये जे विचार केले होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात, परंतु केवळ खुर्चीकरता आपण त्या विचारांना फाटा दिलेला आहे. सत्तेकरता आपण लाचारी पत्करलेली आहे आणि त्याची आठवण ते लोक करून देत आहेत. शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे देखील शिंदे गटात सहभागी होतील असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलंय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. ही चर्चा सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर कुठे आहेत असाही प्रश्न विचारला गेला आणि या चर्चांमध्ये आता स्वतः मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये मिलिंद नार्वेकर म्हटलेत की मी भाग्यवान आहे की मला सरन्यायाधीश उदय लळित, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्या समवेत श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या 5व्या दिवशी गरुड वाहन पूजेचा साक्षीदार होता आलं असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं आहे. एखाद्या पक्षाचे 18 पैकी 12 खासदार आणि 55 पैकी 40 आमदार जेव्हा जातात तेव्हा पक्ष कुणासोबत आहे हे सांगायची गरज नाही असा टोला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी ठाकरे समर्थकांना लगावलाय. शिंदे गटाकडून चंद्रपुरात आयोजित हिंदू गर्व गर्जना मेळाव्यामध्ये ते बोलत होते. एखाद्या पक्षातले 55 पैकी 50 आमदार जेव्हा जातात, एखाद्या पक्षातले 18 पैकी 12 खासदार आमच्यासोबत येतात, तेव्हा कुठेतरी पक्ष कोणाकडे आहे हे सांगायची गरज नाही. कोणताही कोड हेच पाहणार आहे की खरी शिवसेना राज्यात निवडून आलेले खासदार आता कोणाकडे
म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय मान्य न्यायालय देणार आहे तो लोकांना सुद्धा कळेल. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजावर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सडकून टीका केली आहे. मराठा समाजावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला घर तरी आहे का असा टोला त्यांनी लगावला. ते उस्मानाबाद इथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. नाहीतर आत्ताचे 44-45 कोटी रुपये लोक काय काही तर मराठीची खासच काढली काय त्याच्या घरचं आहे का? सावंत हा तेवढं बरं कळते बटन दाबायचं कळत. त्याच्या संदर्भामध्ये हे जे काही गोष्टी आहेत हे बरोबर नाही. प्रत्येकाने एकमेकाचा आदर केला पाहिजे, मान सन्मान ठेवला पाहिजे, जातीपातीचा नात्यागोत्याचा राजकारण नाही केलं पाहिजे. ज्याच्यात कर्तृत्व असतील तुम्ही बघा काही ना काही मुद्दे काढायचे आणि दोन समाजामध्ये तेल कसे निर्माण होईल ते बघायचं, अंतर कसं वाढेल ते बघायचं, त्या दोन्हीचा फायदा स्वतःची राजकीय पोळी भाजायला करायचा. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी नेत्याची जीभ घसरली आहे. जाहीर कार्यक्रमात सावंतांचा हरामखोर असा उल्लेख करत चौकात मारण्याची धमकी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार व्यासपीठावर असताना पाटील हे सावंत यांच्यावर अशी जहरी टीका करत होते. मागेला एक मंत्री आहे आमच्या मराठ्याबद्दल बेभान होऊन बोलतो. ते म्हणतात की आरक्षण आत्ताच आठवलं काय, मराठ्याला माज आला काय. अरे मराठ्याबद्दल कोण चौकात उघडा करून हाणू, मराठ्याबद्दल आवाज काढायचा नाही. तिथं म्हणतो बिरला मुख्यमंत्र्याविरुद्ध बोलाल तर नागवा करून मारेल. साहेब ही मंत्र्याची भाषा झाली का? त्या तानाजी सावंतचा ही माधुरीपणा उतरलाच पाहिजे. तिकडे उस्मानाबाद इथल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. राणा पाटलांना अवदसा आठवली आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे पद्मसिंग पाटील यांच्या बंडाळीचं शल्य आजही पवार कुटुंबाच्या मनात सलतंय हे दिसून आलंय. बदल होतील. तुम्ही फक्त एक काम करा, नुसत्या टाळ्या वाजू नका. आमच्या विचाराचे आमदार निवडून द्या. एक आमदार राष्ट्रवादीचा निवडून नाही दिला. तिथं बटन दाबत बसली कुणाला माहिती. हा कुठं घड्याळाचं बटन दिसलं नाही का तिथं? ते आमचा राहुल चिंता निवडून आला नाही पाडला. त्या राणाला काय अवदास आठवली ती तिकडे निघून गेलं. काय त्याला काही केलं होतं? सगळं दिलं होतं, सगळं काही होतं. होय बाबा होय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी इथल्या सभेला येणाऱ्या वाहनांना मुंबई विद्यापीठाकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुंबई विद्यापीठाकडून पार्किंगसाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील जागा पार्किंगसाठी देऊ अशी मागणी युवा सेनेनं विद्यापीठाकडे केली होती. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला आता पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे मुंबई विद्यापीठानं, काय सविस्तर अपडेट? प्राजक्ता, दसरा मेळावा शिंदे गटाचा जो आहे हा बीकेसी मैदानात होणार आहे. बीकेसी मैदानात जय्यत तयारी जी आहे ही करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातनं शिंदे गटाचे जे समर्थक आहेत हे मुंबईच्या दिशेने येणार आहेत आणि त्यांची वाहनांची पार्किंगच्या व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न जे आहेत हे निर्माण झाले होते आणि त्यानंतर महानगरपालिकेकडनं विद्यापीठाला एक पत्र देण्यात आलं होतं की संबंधित या सभेच्या ठिकाणी ज्या वाहनं येणार आहेत या वाहनांच्या पार्किंगसाठी कलिना युनिव्हर्सिटीमधील जी जागा आहे ही जागा पार्किंगसाठी मिळावी, ती मागणी जी आहे ही विद्यापीठाकडनं आता मान्य करण्यात आलेला आहे आणि काही अटी आणि शर्तींच्या याच्यावरती या वाहनांना पार्किंग करण्यासाठी जागा जी आहे ही विद्यापीठाकडनं 3 ठिकाणी उपलब्ध जी आहे ही करून देण्यात आलेली आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं ज्या वेळेला अशा पद्धतीची परवानगी मागितण्यात आली होती त्यावेळेला युवा सेनेकडनं याला विरोध करण्यात आला होता. युवा सेनेचं एक पत्रसुद्धा जे आहे हे विद्यापीठाला दिलं गेलं होतं आणि अशा पद्धतीनं
खाजगी कामांसाठी किंवा खाजगी राजकीय खाजगी या अशा सभांसाठी कोणत्याही प्रकारे विद्यापीठाची जागा देऊ नये अशा पद्धतीची पत्र जे आहे हे युवा सेनेकडनं देण्यात आलं होतं आणि या जी वाहनं येणार आहेत त्यांना पार्किंगची जी जागा देण्यात येणार आहे त्याला विरोध जो आहे हा युवा सेनेकडनं करण्यात आला होता. मात्र आता विद्यापीठाकडनं शिंदे गटांच्या समर्थकांच्या ज्या वाहनं येणार आहेत या सभेला यांना पार्किंगची व्यवस्था जी आहे ही आता विद्यापीठात करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नवा वाद जो आहे हा युवा सेना आणि शिंदे गट यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीला विद्यापीठाकडनं ही परवानगी जी आहे ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण का महाराष्ट्राच्या इतिहासात 2 दसरा मेळावे जे आहेत हे होणार आहेत आणि त्याचंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रकारे शक्ती प्रदर्शन जे आहे हे बीकेसीत केलं जाणार आहे. हे महाराष्ट्रभरातनं शिंदे समर्थक जे आहेत हे बीकेसी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या कुठच्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खबरदारी जी आहे ही शिंदे गटांचे महत्त्वाचे नेते, आमदार आणि मंत्री घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता शिंदे गटांना जी पार्किंगची अडचण होती ती कुठेतरी दूर होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र यामुळे युवा सेना जी आहे ही आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. प्राजक्ता, निश्चितच. विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा जोरदार स्वागत त्यांचं केलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात मात्र शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवर गंभीर आरोप केलेले आहेत. 50 खोके एकदम ओके म्हणताना 100 खोके मातोश्री ओके, तेही दर महिन्याला असं म्हणत थेट उद्धव ठाकरेंवरच गंभीर स्वरूपाचा आरोप करत मातोश्रीला दर महिन्याला 100 खोके जात असल्याचा खळबळजनक दावा जाधव यांनी केलाय. खऱ्या अर्थाने जर खोके खोके जर म्हणत असतील तुम्ही उत्तर द्या की 100 खोके मातोश्री ओके, महिन्याला ओके. या याच्यामध्ये एकच जरूर झालं की एकच विषय घेतले म्हणतात आमच्या बरोबर ना. पण आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं की त्यांच्याबद्दल बोलू नका. 3 महिने झाले आम्ही शांत होतो, पण जर कोणी आमच्या जीवावर उतरत असतं तर आम्ही चूप बसू शकत नाही. चांगल्या खात्याचा आग्रह धरला असता तर याच्यापेक्षाही चांगलं खातं मिळालं असतं, पण जे चाललंय ते चालू द्या असं कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. आपल्या गावात सुरू केलेल्या योजनेवरून गुलाबराव पाटील यांनी पुढच्या वेळेस गाव मला मतदान करणार की नाही असा संशय व्यक्त करत गावात पाण्यासाठी डायरेक्ट मीटर बसवल्याचं भाषणात बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. ते चांगलं काम करण्याची जबाबदारी मागच्या सरकारनेही माझ्यावर दिली होती आणि यावेळेस तर मी थोडासा आग्रह पकडला असता तर चांगला याच्यापेक्षा जास्त खातं मिळालं असतं मला. पण मी म्हणलं की जो रूट पे चल रहा है वो रूट पे चलने दो. मुंबई बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाण पूल अखेर जमीनदोस्त झालेला आहे. रात्री 1 वाजता ब्लास्टच्या सहाय्यानं पूल पाडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पूल अर्धवट पडल्यानं त्यानंतर जवळपास 10 जेसीबीच्या सहाय्यानं उर्वरित पूल पाडण्यात आला आणि अखेर 2:33 चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त झाला. आता सकाळी 8 वाजेपर्यंत परिसरातील मलबा उचलण्याचं मोठं आव्हान कंत्राटदारासमोर आहे आणि हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक ही बंद राहणार आहे. तर एकीकडे आपण रात्रीची दृश्य पाहतोय आणि एकीकडे सकाळची दृश्य पाहतोय. अखेर चांदणी चौकातील पूल हा इतिहास जमा झालेला आहे. रात्री 1 वाजता ब्लास्टच्या सहाय्यानं पूल पाडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पूल अर्धवट पडला आणि त्यानंतर जवळपास 10 जेसीबींच्या सहाय्यानं उर्वरित पूल पाडण्यात आला. दोन्ही वेळची ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल काल रात्री अखेर 2:36 पाडण्यात आलाय. 1300 होल, 600 किलो स्फोटक हे सगळं वापरून देखील पहिल्या झटक्यामध्ये जेव्हा 2:36ला पहिला ब्लास्ट करण्यात आला तेव्हा हा पूल कोसळलाच नाही. अपेक्षेप्रमाणे जो पूल कोसळायला हवा होता त्यामध्ये 1992 सालचं बांधकाम असताना सुद्धा लोखंड जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलेलं होतं आणि पुलाची स्ट्रेंथ जी आहे ती अपेक्षेपेक्षा जास्त होती असं कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर हा पूल फ्रॅगमेंटेड पद्धतीने म्हणजे टप्प्याटप्प्याने किंवा थोडा थोडा अशा स्वरूपाचाच पाडण्यात येणार होता असं स्पष्टीकरणही त्यांच्याकडून दिलंय. वास्तविक हा पूल पाडणार म्हटल्यावरती
त्या दिल्लीच्या ट्विन टॉवर ज्या कंपनीनं पाडल्या त्याच कंपनीकडून हा पूल पाडण्यात येणार आहे म्हटल्यावरती सगळ्यांच्याच उत्सुकता ताणवल्या होत्या. दिल्लीचं ट्विन टॉवर जसं जागेवरती आपल्याला चित्रांमध्ये स्फोट झाल्यावरती खाली बसताना दिसलं होतं व्हिज्युअल्समध्ये, तसाच हा पूल दिसेल असंही सगळ्यांना वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात तसं घडलंच नाही. टप्प्याटप्प्याने पुलाचा जेवढा पार्ट पडलेला होता त्या व्यतिरिक्त उरलेला पार्ट जो आहे तो या अशा पद्धतीनं JCB आणि पॉकलेनच्या मदतीनं पाडण्यात आला, ठरवून पाडण्यात आला आणि ते काम अजूनही सुरू आहे. दरम्यान पुलाचा जो पार्ट पडलेला होता त्याचा जो मलबा आहे तो मलबा हटवायचं काम आता सुरू आहे. सकाळी खरं तर 8 वाजेपर्यंत महामार्ग काम संपवून खुला करू असं प्रशासनानं आणि ED5 कंपनीनं जिनं हा पूल पाडला त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र आपण समोर जी परिस्थिती पाहतोय जवळपास 7:30 वाजलेत आणि या वेळेला मलबा अजूनही हटवलेला नाही. अजूनही हे काम सुरू आहे. साधारण 1.5-2 तास हे काम आणखी सुरू होईल. त्यामुळे जे चित्र दिसतंय त्यानुसार 10 वाजेपर्यंत तरी हा महामार्ग खुला होईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, हा पूल पाडणं हे का आव्हान होतं तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. महाराष्ट्रातला सगळ्यात बिझी हायवे असं या मुंबई बेंगलोर महामार्गाचं वर्णन केलं जातं. दिवसभरात साधारण 1.5 ते 3 लाखांपर्यंतची वाहनं जी आहेत ती शहर महामार्ग अशी दोन्ही मिळून या रस्त्यानं ये जा करत असतात. आसपासचे मुळशीचा अख्खा तालुका जो आहे तो किंवा सातारहून येणारं सगळं ट्रॅफिक पुण्याच्या बाजूचं यांचा हा जोड रस्ता आहे महत्वाचा. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाहतूक या रस्त्यावरती असताना हा पूल पाडणं हे प्रशासनासमोर आव्हान होतं. त्यासाठी एका ब्लॉक होलची गरज होती ज्यावेळेस इथं कुठलंही वाहन नसेल. त्यामुळे त्याचं नियोजन आवश्यक होतं. हे नियोजन करण्यात आलं. 10 दिवसांपासून याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून प्रसारित करण्यात येत होती आणि ED5 या कंपनीनं काम सुरू केल्यानंतर ही तारीख जी आहे ती ठरवण्यात आली. बरोबर सातारा रस्त्याला खेडशिवापूरच्या टोल नाक्यावरती सगळी वाहनं जी आहेत ती रात्री अडवण्यात आली 11 वाजता आणि तळेगावला उर्से टोल नाक्याला मुंबईहून येणारं जे ट्रॅफिक आहे ते उर्से टोल नाक्याला अडवण्यात आलं. त्यामुळे हा पूर्ण परिसर जो आहे साधारण जवळपास दोन्ही बाजूला 20 किमीच्या मागे वाहतूक अडवल्यामुळे हा परिसर निर्मनुष्य झाला. आता काम सुरू आहे ते डेब्रिज हटवण्याचं. जवळपास 13 JCB, 6 पोकलेन आणि 30 डंपर्स जे आहेत ती अविश्रांत काम करतात हा पूल पाडल्यापासून. आणि त्यानंतर हा महामार्ग जो आहे तो साधारण 1 तासाभरानं खुला केला जाईल असं एकूण चित्र आहे किंवा स्पष्ट करण्यात आलेलं होतं प्रशासनाकडून. मात्र नियोजित वेळेमध्ये अजून हा महामार्ग सुरू व्हायला बराच वेळ लागेल असं चित्र दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि याच संदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. चांदणी चौकातला NDA आणि पाषाणचा लिंक रोड जो होता पूल, हा पूल अखेर काल रात्री पाडण्यात आला आहे. या सगळ्या ऑपरेशनचं कॉर्डिनेशन ज्यांनी केलं ते पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख रात्रभर इथं थांबून होते. सकाळी सुद्धा ते इथं आहेत. जोवर रस्ता खुला होत नाही तोवर ते काय जात नाही असं दिसतंय. सर काय किती वेळ लागेल आणखी? तुम्ही रात्रभर थांबलात, आता तुम्हालाही घाई झाली असेल जायची, किती वेळ लागेल आणखी? मीच फक्त थांबलेलो नाही आहे. अनेक अधिकारी कर्मचारी सगळी यंत्रणा या ठिकाणी आहे आणि हा पाडकामाचं आपण गेल्या 1 महिन्यापासून नियोजन करतो आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग आपण त्याचं केलं आणि त्यामुळं हे जोखमीचं काम असताना सुद्धा, कारण नॅशनल हायवे आहे, या ठिकाणी आपलं स्फोटकं आणायचे आहेत, स्फोटकं लावायचे आहेत, स्फोट उडवायचा आहे आणि हे डेब्री वेळेमध्ये काढायचं आहे. हे सगळ्या चॅलेंजेस होते आणि आज ते ठीक आहे अर्धा तास उशीर झाला परंतु कुणालाही इजा न होता सुखरूपपणे हे काम पूर्ण होताना दिसतं. अनेकांना प्रश्न होता की यामध्ये खरं तर चॅलेंज असं काय, इतका 30 मीटरचा छोटा पूल आहे तो पाडायला अडचण काय होती. मात्र स्टॅटिस्टिक्स जर बघितले तर रोज साधारण 1-2 लाखाच्या आसपास वाहनं या रस्त्यावरून ये जा करतात. महाराष्ट्रातला बिझिएस्ट नॅशनल हायवे या रस्त्याला म्हटलं जातं मुंबई बेंगलोरला. त्याच्यामुळे या कॉर्डिनेशनला तुम्हाला खरं वेळ लागला का? तुम्हीच त्याचं उत्तर दिलं, कारण हा नॅशनल हायवे आहे, खूप मोठा वाहतुकीचा आहे, रहदारीचा आहे. आपण अर्धा तास जरी वाहतूक ह्या ठिकाणी पायलप झाली तर अनेक बातम्या आपल्या माध्यमातून देत असतात. त्यामुळं चालू असलेला नॅशनल हायवे बंद करणं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटकं वापरणं, आजूबाजूचा एरिया इव्हॅक्युएट करणं आणि कुणालाही कुठलीही इजा न होता ते काम वेळेमध्ये पूर्ण करणं हे डेफिनेटली चॅलेंज होतं आणि सर्व विभागाच्या समन्वयातून हे काम आज आता पूर्णत्वाला होताना दिसतंय. बरं, आणखी किती वेळ लागेल साधारण, म्हणजे रस्ता जो आहे तो पूर्ण खुला कधी होईल? कारण अजून डांबरीकरण करायचं ज्या परिसरात पूल पाडलाय. आता आपण समोर बघताय की हार्डली 10-1 ट्रक लोड डेब्री शिल्लक राहिलेला आहे. समोरच 4-5 ट्रक लोड होत आहेत, आणखी 6-7 डोझर काम करतायत. त्यामुळं पुढच्या 20 मिनिटामध्ये की 30 मिनिटामध्ये हे सगळं क्लिअर होईल आणि ऑलरेडी जे मागच्या बाजूला तुम्ही ज्या ठिकाणी क्लिअर झालेलं बघताय तिथं रोडसुद्धा साफसफाई झालेली आहे.
आणि आम्ही इमिजिएटली हा ट्रॅफिक खुला करू. जरा लाईटर नोटवरती तुम्ही रात्रभर जरा त्रासामध्ये फार मीम्स येत आहेत की खरं पुण्याचा पूल पडलाच नाही दिल्लीच्या कंपनीकडनं. ॲक्च्युअल काय झालंय, खरं ठरलेल्या फ्रॅगमेंटनुसार तो पडलाय की पडलेला नाहीये? तुम्ही दाखवा ना, कॅमेरा जरा तिकडे करून दाखवा. त्यामुळं तर JCBने पाडला असं ते म्हणतात. नाही, ब्रेकरनं पाडला. याच्यामध्ये JCBनं सिमेंटचे ब्लॉक्स ब्रेक करणं शक्य नसतं. सिमेंटचे ब्लॉक ब्रेक करणं JCBला शक्य नाही. त्या स्फोटकांनी ते काम केलं, परंतु स्टील रॉड मोठ्या प्रमाणात त्यामध्ये असल्यामुळं हे सिमेंट आणि स्टील हे सेपरेट करायला डेफिनेटली उशीर झाला आहे. आणि आपण अपेक्षित जे केलं होतं त्यापेक्षा 30-40 मिनिटात नियम म्हणजे वेळेमध्ये होत, फार उशीर नाही झाला. संजय शिंदे सर आहेत, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त आहेत, त्यांच्याकडे या रस्त्याची खरी जबाबदारी होती. वाहतूक जी आहे ती बंद करायची उर्सेच्या टोल नाक्याजवळ. सर आता तुम्हाला हायसं वाटतंय का, म्हणजे का आता तुमचं काम सुरू होईल थोड्या वेळाने? आता एक अर्ध्या तासामध्ये ट्रॅफिक सुरू होईल. साधारण अर्ध्या पाऊण तासामध्ये ट्रॅफिक सुरू होईल आणि दोन्हीकडची उर्से आणि इवन खेड शिवापूर दोन्हीकडून वाहतूक एक पाऊण तासामध्ये सुरू करण्यात येईल. मला आता थोडंसं आव्हानात्मक असेल दिवसभर ट्रॅफिक रेग्युलाइज करायची, कारण बराच मागचा फ्लो अडकून थांबलेला आहे. एकदम येतील सगळे ते रिलीज होऊन जाईल, परंतु खरं आव्हान हे करण्यापूर्वीचं नियोजन जे होतं ते खरं आव्हानाचं नियोजन होतं. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा हे सगळं बंद आहे तेव्हा आम्ही हायवेवरची ट्रॅफिक शहरामधून जेव्हा लीन वेळ होता तेव्हा आम्ही काढलेली आहे. अच्छा. हां, त्याच्यामुळं हायवेच्या दोन्ही बाजूला जेवढी जमायला पाहिजे होती तसं झालेलं नाही. रात्री आम्ही ट्रॅफिक काढून घेतलं. ठीक आहे, म्हणजे तुमचा तो एक स्मार्ट मूव्ह होता. हे दोघेही प्रशासकीय अधिकारी यांच्या टीम्स काम करतात इथं, आणि यांचं दोघांचंही म्हणणं आहे मीम्स बनवल्या जातील, चेष्टा होईल, मात्र ही एक टास्क होती ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा, आणि अत्यंत मॅक्रो लेवलवरती प्लॅनिंग करून त्यांनी हा सगळा पूल जो आहे तो पाडला आहे, वाहतूक थांबवली आहे. हे सोपं अर्थात नव्हतं. कॉर्डिनेशन प्रचंड मोठं करावं लागलं, प्लॅनिंग मोठं करावं लागलं, आणि त्याच्याबरोबरच एक्झिक्युशनसुद्धा त्याच तोडीचं करावं लागलं. इतक्या मोठ्या कामामध्ये अर्धा ते पाऊण तासाचा उशीर हा फार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, आणि हे ऑपरेशन पूर्ण ठरल्याप्रमाणे यशस्वी झाले असंही त्यांनी स्पष्ट केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वळूयात पुढच्या बातमीकडे. नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथल्या बोनकोडे गावातील साई प्रसाद ही 4 मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून आज सकाळी ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडलाय. ही इमारत धोकादायक होती, मात्र तरी देखील इमारतीतील अनेक कुटुंब राहत होती आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून त्यांच्याकडून ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे. रात्री ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीमध्ये कुणीही अडकल्याची माहिती नव्हती, मात्र आज सकाळी एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडलाय. धोकादायक अशी ही इमारत तब्बल 25 वर्ष जुनी होती, त्यामुळे पालिकेनं आधीच ती रिकामी केली होती, मात्र तरी देखील काही लोक यात अनधिकृतरित्या राहत होते अशी माहिती मिळते. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.